साई सम्राट न्यूज. नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज. मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे. पंढरपुरातील दुहेरी खून प्रकरणाचे गूढ पोलिसांनी उकलले. अखेर अथर्व शिंदेला जोधपूर राजस्थानमधून अटक. विशाल शिंदे व यातील 15 वर्षाचा बालक याला पंढरपूरमधून अटक. विशाल शिंदे व अथर्व शिंदे दोघांना 9 दिवसाची कोठडी. यातील 15 वर्षाचा पाळत ठेवणारा गायकवाड मुलगा सोलापूर येथील बाल सुधारगृहात रवाना. सोलापूर जिल्ह्यामध्ये नेहमीच पंढरपूर शहर हे गुन्हेगारी शहर म्हणून ओळखले जाते. पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली शेजारी शिंदे नाईक नगर आहे. त्यातील काही शिंदे नाईक यांची जमीन होती. बरेच दिवसापासून या जमिनीमध्ये प्लॉट तयार करून येथील व बाहेरील नागरिकांना प्लॉट विक्री केलेले आहे. शिंदे नाईक नगर परिसरामध्येच राहणारे यातील अथर्व शिंदे, विशाल शिंदे व या घटनेवेळी पाळत ठेवण्यासाठी त्यांच्यातीलच 15 वर्षाचा गायकवाड मुलगा ते सर्वजण कुंभार गल्ली शेजारी शिंदे नाईक नगरमध्ये राहतात. गेल्या 7-8 महिन्यापूर्वी 15 जुलै 2015 रोजी रात्री 8:30 ते 9:30च्या दरम्यान त्याच परिसरात राहणाऱ्या लखन जगताप व त्याची आई सुरेखा जगताप यांचा त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने दोघाही मायलेकाचा खून करण्यात आला होता. पंढरपूर शहरांमध्ये अशा दुहेरी हत्याकांड घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली होती. दुहेरी हत्याकांडातील खून करणाऱ्या आरोपीस गेली 7 महिन्यापासून पंढरपूर शहर पोलिसांना सदरचे आरोपी आजपर्यंत सापडले नव्हते. त्यामुळे अनेक प्रसिद्धी माध्यमांनी आणि शहरवासियांनी पोलीस तपास यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली होती. परंतु 18 जानेवारी 2026 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे सहकारी घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवून अखेर आरोपींना व पंढरपूर शहरवासियांना खाकी वर्दीची ताकद काय असते हे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे पंढरपुरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायला पाहिजे. यातील अथर्व शिंदे हा आरोप जोधपूर राजस्थानमधून त्याला अटक करण्यात आली आहे. तर विशाल शिंदे व पाळत ठेवण्यासाठी 15 वर्षीय असणारा गायकवाड मुलगा यांना पंढरपूर शहरामधून अटक करण्यात आली आहे. सध्या यातील अथर्व शिंदे व विशाल शिंदे या दोघांना पंढरपूर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 9 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढे अधिक तपास सुरू असल्याचे समजते. यातले 2 आरोपी यांनी या दोन्ही मुलगा व आई या दोघांचा नेमका कोणत्या कारणास्तव खून करण्यात आला आहे त्याचे गूढ लवकरच पंढरपूर शहर पोलीस उकल करणार असल्याचे समजते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.